सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट. संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त नूतन राज्यसभा सदस्य ज्योतिताई वाघमारे यांचा विशेष गौरव समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ वनमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चर्मकार समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना संत रोहिदास जीवन गौरव पुरस्कार, 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच नूतन नगरसेवकांचा सत्कार दिनांक 31/5/2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता हॉटेल सेंटर पॉईंट 7 रस्ता बाबूराव भेळ शेजारी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास या पत्रकार परिषदेस रमेश खाडे, प्रभाकर शिंदे, रविकांत राजनीकर, श्रीकांत कांबळे, बाळासाहेब सुरवसे, हरिभाऊ वाघमारे आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरण देखील कार्यक्रम होते. यावर्षी समाजातल्या लोकांना जीवन गौरव पुरस्कार द्यावा असं आमचं निवेदन होतं. त्याप्रमाणे समाजातील जे 70 वर्षाच्या पुढचे आहेत, जे समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केलेत, आपलं प्रापंचिक जीवनामध्ये आपलं कुटुंब सांभाळून समाजासाठी काही योगदान दिले, अशा सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलचे निवृत्त आरएमओ डॉक्टर टी.व्ही. कांबळे, देना बँकेचे माजी मॅनेजर, बँकेचे मॅनेजर भागवत दळवी, त्यानंतर दुसरे ॲडव्होकेट विठ्ठलराव अंगुले, तिसरे अशोक राजगुरू सर आणि सामाजिक कार्यकर्ते सोमन थोरात यांना आपण संत रोहिदास जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, भेटा, शाल, श्रीफळ असं हे स्वरूप असणार आहे. या कार्यक्रमामध्ये नूतन पोलीस भरती झालेले जे युवक युवती आहेत समाजातील, त्यांचाही आपण या ठिकाणी सत्कार व सन्मान आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे समाजातील 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा दक्षता कमिटीवर जे नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले, त्यावरून आमचा संघटनेचा कार्यकर्ता आहे मोहन गायकवाड म्हणून याचीही निवड झालेली आहे. त्याचाही विशेष सत्कार आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि यामध्ये सोलापुरातील समाजातले नूतन नगरसेविका असतील, या नगरसेविकांचं देखील आम्ही या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला सोलापुरातील सेंट्रल 7 रस्ता जे बाबूराव भेळच्या बाजूला आहे, त्या ठिकाणी हा कार्यक्रम 31 तारखेला रविवार आहे, सायंकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.